सर्वात सोपी आणि सगळ्यांना आवडणारी आणि चमचमीत अशी डिश म्हटलं की आठवण येते पावभाजीची. मग आता पावभाजी बनवायची आहे, तर यासाठी भाज्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागल्या आहेत आणि अतिशय सुंदर भाज्या बाजारातून मी आणलेल्या आहेत. सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये बटाटा आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, टोमॅटो आहे, बीटरूट आहे आणि भिजलेला वाटाणा मी घेतला. एका कुकरमध्ये मी शिजवायला टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, भाज्या बुडेल इतपत मी पाणी टाकलं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे. आता आपल्या मऊसूत भाज्या शिजलेल्या आहे. मी चमच्यानेच त्या मॅश करून घेतल्या. तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूत भाज्या शिजल्या आणि चमच्याने मी मॅश केल्या. आणि आता थंड झाल्यावर आपल्याला त्या फोडणीला टाकायचं. एका कढईमध्ये मी तेल टाकलं, जिरे मोहरी टाकून घेतली आणि आता बारीक चिरलेला कांदा मी त्याच्यात टाकलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतला की आपल्याला त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची आणि अद्रक लसणची पेस्ट टाकायची. आता छान शिमला मिरची, कांदा आणि अद्रक लसण छान परतू द्यायचं आणि छान परतलं की त्यावर थोडं आपण झाकण ठेवणार आहोत आणि थोडी वाफ आली, मऊसूत कांदा झाला की आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे. तर त्यासाठी हळद 1 टेबलस्पून, घरचा मसाला 2 टेबलस्पून, धने 1 टेबलस्पून, काश्मीरी मिरची पावडर आणि घरचा केलेला जो पावभाजी मसाला आहे तो मी टाकला. आता छान परतू द्यायचं आणि छान परतलं की आपल्या ज्या शिजून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर आपलं मसाला छान परतलेला आहे. आपण आता मॅश केलेल्या ज्या भाज्या आहे त्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेतल्या. छान स्ट्रक्चर येण्यासाठी आपण कुकरला पुन्हा धुवून पाणी टाकलेलं आहे. छानपैकी आपली भाजीची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. पुन्हा आपण झाकण ठेवून छान शिजून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये बटर आणि कोथिंबीर घालणार आहोत. तर छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता आपण त्यामध्ये बटर घातलं आणि छान भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण पाव भाजून घ्यायचे आणि गरमागरम पावभाजीवर आता ताव मारायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली कमेंट करा, शेअर